तर वाशिममधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतोय। रस्त्याअभावी शाळकरी विद्यार्थ्यांना नदीपात्रातून धोकादायक प्रवास करावा लागतोय। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील गोहगाव हाडे या गावातून अजून रस्त्याच्या प्रतीक्षेमध्ये ते गाव आहे। देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाली आहेत, मात्र गोहगाव हे इथे रस्ता तयार झालेला नाहीये। त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना पैनगंगा नदीतून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। तेव्हा लवकरात लवकर नदीवरती पूल बांधावा अशी मागणी आता विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ सुद्धा करतात। सतीश आहे, आम्हाला शाळेत जायला तकलीफ होत आहे। वडिलांना खांद्यावर बसून लागते। कशाने नाही लागते बेटा? नदीतून लागते, पाण्यातून लागते। त्यामुळे आम्हाला मोठ्यात मोठा पूल बनवून द्यावे ही आमची विनंती। आम्हाला मेखरला शाळेत जायला लागते, त्यामुळे आम्हाला पाण्यातून आमचे आई वडील नदीहून नेऊन घालतात। त्यामुळे आम्हाला आमची सरकारकडे विनंती आहे, आम्हाला एक पूल पाहिजे।